असताना वेल्हे टीमला तर या धाबा डिपेंड करायच्या आहेत। पहिल्यांदा ज्या स्पर्धेमध्ये या पहिल्यांदा ज्या क्रीडांगणामध्ये भिवंडी तालुक्यातून एवढा लांबचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेले आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत। काल भिवंडी तालुक्यातील राजनोली संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळला आणि त्या गावाच्या लगतच वेल्हे गाव सुद्धा प्रस्थापित झालाय। एक नामांकित एक मातब्बर संघ म्हणून ज्यांची ओळख आहे आणि तो या स्पर्धेमध्ये उतरलाय। बॉलिंगसाठी आलाय ओव्हर नंबर 1 मध्ये बॉबी पाबोपलीचं पहिलं षटक, लेफ्ट आर्म सीमर आहे बॉबी। डावखोरात असं गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आता गोलंदाजीची सुरुवात करतोय। पहिला बॉल जितेश राऊत साठी, पहिला बॉल शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन हाफ आर्म जॅक करण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चालला बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला। 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉल फील्ड झालाय, तोपर्यंत सिंगल आपलं खातं उघडलंय जितेश राऊतनं आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या श्री गणेशा टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 1 लक्ष आहे या मॅच मध्ये 58 धावांचं। ओहो, स्कूप करण्याचा प्रयत्न मागे, परंतु चांगली फिल्डिंग तिथे होते। बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या रिजन मध्ये बॉल जाऊन अडवलाय, तोपर्यंत 2 धावा ते मिळतायत विनायकला आणि या 2 रन आता आपलं खातं उघडलं विनायकनं। 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 3। चला स्वप्नील नाईक यांना मी विनंती करतो, आपण स्वागत कक्षामध्ये यायचंय, आपल्याला विनंती आहे स्वप्नील नाईक आपण या व्यासपीठावरती। ओहो, स्विच हिटचा प्रयत्न, परंतु पडल्या तर थोडासा आतमध्ये अंगावरती आला बॉल बॉबीचा, त्यामुळे विनायकचा टायमिंग झालं नाहीये। स्विच हिटचा फटका मारत असताना तुमचं आय अँड हँड कोऑर्डिनेशन खूप चांगलं असावं लागतं। इथे डॉट बॉल आलाय। ओहो, फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून आता बॉल चाललाय फाईन लेगला, बॉल थांबणार नाहीये परंतु थांबवलाय। खूप चांगली फिल्डिंग अनिकेत मुकादम कडून, तोपर्यंत 3 धावा ते मिळतायत। विनायकच्या बॅटला हा प्रश होतो बॉल, त्यामुळे त्याच्या खात्यामध्ये हे रन जातील आणि या 3 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 6 रन। आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 6 रन। अजूनही चौकार षटकार आला नाहीये। यावेळेस पहा बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये परंतु 2 क्षेत्ररक्षक धावतात, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बॉल पडलाय, तोपर्यंत 2 धावा ते मिळतात जितेश राऊतला। खरं तर पोझिशन मध्ये नव्हते जितेश राऊत, मिसटायमिंग स्ट्रोक होता, नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय, 2 धावा ते मिळतायत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 8। 5 बॉलचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 8, 58 धावांचं लक्ष्य आहे। शेवटचा बॉल शिल्लक ओव्हर नंबर 1 मधला। ओहो, बॅकफुटला जाऊन पुल केलाय परंतु इलिव्हेशन फारसं प्राप्त झालेलं नाहीये, तिथे फटका फसला, अचंबित झाला जितेश राऊत, त्यालाही आश्चर्याचा धक्का बसलाय की हा फटका सीमारेषेच्या बाहेर का गेला नाही, हेच तो विचार करतोय। बॅकफुटला जात असताना पुल करायचा होता, टायमिंग तर चांगलं होतं परंतु ताकद थोडीशी कमी पडली, इलिव्हेशन जास्त प्राप्त झालेला नाही आणि तिथे मिड विकेटला चांगला झेल विजेंद्र पाटील यांना टिपलेला आहे। पहिला धक्का लागतोय बोनकोडी 11 या टीमला, जितेश राऊत बाद। शेवटी बॉबीने विकेट काढली, पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीम साठी दिलाय। खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी बॉबीची, 8 धावा देत असताना 1 विकेट, तो ही प्राइस विकेट
आपल्या टीमसाठी जितेश राऊतला आउट केलाय. हे सोपं काम नाहीये. कमबॅक केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 8 धाबा. आता नवीन फलंदाज बॅटिंगसाठी विघ्नेश पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. आता 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून धाबा करायच्या आहेत बोनकोड 11 या टीमला 50. कारण लक्ष या मॅच मध्ये 58 धाबांचं. या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवरती. अगदी 3 कॅमेरे च्या साहाय्याने मात्र या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जातं. भारतामधली पहिली वेबसाईट ज्या क्रिकेटच्या वेबसाईटनं 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आतापर्यंत प्राप्त केलेले आहेत. संतोष नाणेकर, गौरव सावंत यांची संपूर्ण टीम गोलंदाजीसाठी आलाय. अनिकेत मुकादम ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच बॉल मिस्टामिक स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. इथेही आता विकेट मिळते. अनिकेत मुकादम खूप चांगला झेल टिपला यशना. आणि फलंदाज विनायक बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 2 बोनकोड टीमला. दोन झटके दिलेत. 2 पलटवार झालेले आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती बॉबीने विकेट काढली जितेश राऊतचे. आणि अनिकेत मुकादमनं दुसऱ्या ओव्हरची सुरुवात करत असताना पहिल्याच बॉल वरती विनायकला आउट केलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता बॅटिंग साठी सोलू बलोच. 4थ्या क्रमांकावरती आता मैदानामध्ये दाखल होत असताना टीमची धावसंख्या 8 ला 2 58 करायच्या आहेत. या मॅच मध्ये अजूनही 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि या 23 बॉलच्या पाठीमागे इथून धाबांची गरज आहे 50. ही मॅच बनवू शकते बेल्ले टीम साठी. कारण पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी चांगली केलेली आहे बॉबीनं. पॉवर प्ले मध्ये जास्त फायदा उठवता आला नाहीये. अजूनही एकी चौकार एकी षटकार आपल्याला बघायला मिळालं नाहीये. ओहो, पडल्यानंतर पहा थोडासा बाउन्स घेत होता बॉल, उचली घेत होता. डिफेन्सचे स्ट्रोक बॅकफुटला जात असताना फक्त स्टीअर केला, दिशा दिली गली रिजन मध्ये. तोपर्यंत 1 धावे ते मिळते. फलंदाज सोलू बलोचला सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 9. लक्षात घ्या 58 धाबांचं सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजीसाठी आता अनिकेत मुकादम ओव्हर नंबर 2 मध्ये. शपल ऑन साइडला हुक केलाय. बॅकवर्ड ऑफ स्कोर लेगला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु शर्यत मात्र चेंडूने जिंकलेली आहे. आणि बॉल फरार सीमारेषा पार. चौकार विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून. या इनिंगचा पहिला चौकार येतोय विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 12. थोडासा शॉर्ट बॉलचा वापर, शफल झाला ऑफ साइडला. त्यानंतर मात्र हुकचा फटका. चांगलं टायमिंग होतो विघ्नेश या फटक्या मागे. रिव्हर्स फटका 2 क्षेत्ररक्षकांना भेदून. जसं सुईच्या टोकातून धागा घुसतो तसा बॉल घुसला आणि बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून. स्विच चिटचा फटका. अनिकेत मुकादमच्या विरोधामध्ये दुसरा चौकार ठोकला विघ्नेश पाटीलनं. या चौकाराच्या मदतीने आता रन वाढलेले आहेत. टीमची धावसंख्या 17 माफ करा 17 धाबा झालेत. पुन्हा एकदा रिबस मारण्याचा प्रयत्न. बॅक ऑफ हँड टप्पा थोडासा मागे खेचला आणि त्यामुळे बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. या बॉलवरती अनिकेत मुकादमनं बीट केलं विघ्नेश पाटीलला. चांगलं कमबॅक. चेंज ऑफ स्पेस. डॉट बॉल आलाय. ओहो, स्वीप करण्याचा प्रयत्न. बैठक मारलाय आणि बॉल चालला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून. आणि या चौकारानं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 2 गडी बाद.
21 धाबा, 21 लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणजे 18 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 37 धाबांची गरज आहे. 18 चेंडू आणि 37 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 8च धावा आल्या होत्या बॉबीच्या विरोधामध्ये, तिथेही विकेट आली होती. आणि अनिकेत मुकादमनं सुरुवात चांगली केली. पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल वरती विकेट काढली विनायकची. त्यानंतर मात्र लगातार आपण पाहिले तर विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून चौकारांची आतषबाजी याच ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि या ओव्हर मध्ये 13 धावा अनिकेत मुकादमनं खर्च केलेले आहेत. म्हणजे एकंदरीत 2 षटकांचा खेळ संपला. 58 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता बुनकुडी टीमची धावसंख्या 2 गडी बाद 21 धावा. म्हणजे येणारे 18 चेंडू शिल्लक आणि इथून धाबा करायच्या आहेत 37. पहा व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे आमचे मित्र दत्ता साष्टे, जे मापेगाववरून 79 रायडर्स या टीमचे जे संघ मालक आहेत दत्ता साष्टे यांचं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आमचे नितीन डावरकर यांचंही हार्दिक स्वागत. आणि अनिकेत पाटील हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. अनिकेत माफ करा डावरकर, त्यांचंही स्वागत कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. जाऊया बॅक टू क्रिकेट. 18 बॉल 37 धाबांची गरज आहे. बॉबी आलाय, शॉर्ट बॉल हुक केलाय आणि बॉलला पाठवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. सोलू बलोचच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार, सिक्सर. शॉर्ट बॉलचा वापर. पहिल्या 6 बॉलच्या तुलनेनं बॉबीचा हा बॉल अगदी शॉर्ट होता. अखूट टप्प्याचा बॉल चपल झाला, हुक केलाय आणि लॉंग लेगच्या वरून ठोकलाय. या मॅचचा पहिला षटकार. या षटकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड रन झालेली आहे 27. ओहो, स्लॉक स्वीप करत असताना खूप चांगला फटका मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. फिक्की थोडीशी वाईट झाली, अपुरी पडली, त्यामुळे 2 धाबा इथे मिळत आहेत सोनू बलोजला. आणि या 2 रनच्या मदतीने आता धावसंख्येवरती वाढ होते. धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 29 धावा, 29. म्हणजे अजूनही 29 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. 16 बॉल आणि 29 धाबा हे समीकरण. ओहो, स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न अंगावरती लागलाय. हिटिंग द रेसेस. बॉल पडल्यानंतर अगदी छातीच्या पिंजऱ्याला स्पर्श करून गेलाय असं वाटते, त्यामुळे दुखापत आहे. डॉट बॉल आला बाबीचा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 29. म्हणजे अजूनही 15 बॉल आणि 29 धाबांची गरज आहे या मॅच मध्ये. हा बॉल चांगला आर्म बॉलचा वापर केलाय.
बॅक ऑफ हँड, चांगली गोलंदाजी आता बॉबी कडून. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल जगलाय बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, लगातार 2 चेंडू डॉट, म्हणजे आता 14 बॉल आणि इथून धावा करायच्या आहेत 29. 14 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. थोडासा कमबॅक झालाय वेल्हे टीमचं. ओहो, स्विंग इन द मिस. वाह, काय गोलंदाजी केली जाते. अगदी कटरचा वापर केलाय, आर्म बॉलचा वापर. पडल्यानंतर पहा, अँकल बनमत अगदी बाहेरच्या दिशेनं चेंडूनं बलन घेतलं. पुन्हा एकदा बीट केलाय सोनू बलोचला. आणखीन एक डॉट बॉल, म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 13 आणि 13 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता. मॅच ऑन. चांगलं कमबॅक केलाय. काय गोलंदाजी करतोय बॉबी आपल्या टीम साठी. हा बॉल सुद्धा सरळ गेला. आम बॉलचा वापर, बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 4 चेंडू या ओव्हर मध्ये डॉट आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 29, म्हणजे आता 12 बॉल मध्ये अजूनही 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चला आपण स्वागत कक्षाकडे जाऊया. 7292 मापे रायडर्स या टीमचे संघ मालक दत्ता सास्ते यांचा सन्मान इथे केला जाईल या बीएन ग्रुपच्या वतीनं. आदेश आगसकर यांना मी विनंती करतो की आपले शुभ हस्ते दत्ता सास्ते यांचा सन्मान इथे करायचा आहे. त्याचबरोबर आमचे महापे गावचे नितीन डावरकर हे सुद्धा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानित केले जाईल. त्याचबरोबर अनिकेत डावरकर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचाही सन्मान. पहा इथे व्हीएन ग्रुपच्या वतीनं एक झाडाचं रोपटं देऊन आपण सन्मानित करतो. कारण ही टॅगलाईन या स्पर्धेची तुम्ही पाहताय, सेव्ह द ट्रीज, झाडे वाचवा झाडे जगवा. बॉलिंग साठी आलाय विजेंद्र. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बाहेर, जास्त बाहेर टाकला, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 30, म्हणजे इथून आता 28 करायचे आहेत. 12 बॉल आणि 28 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच ऑन दोन्ही टीम साठी. यावेळेस पहा बॅकफुटला पूल करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. किती वेगाने आला होता तो फिल्टर छोट्या मिड विकेटचा. खूप चांगली फिल्डिंग, एकच धावावरती या दोन्ही फलंदाजांना रोखलं गेलं. स्टँडर्ड दर्जा फिल्डिंगचा आपल्याला दाखवत असताना छोट्या. हा बॉल इथे बॅटची कडा घेतली, कॉट बिहाइंड द विकेट असं पंचांकडे अपील केली, परंतु इथे पंचांना शेवटी आउट द्यायला लागलं. सोनू बलोच बाद. कधी कधी असं होतं मित्रांनो की बॅटला एज लागल्यानंतर फलंदाज थांबतच नाही या क्रीज वरती, परंतु पंचांचं बोट आकाशाकडे गेले. त्यानंतर मात्र क्रीज सोडली सोनू बलोचने. फलंदाज आउट होतोय. तिसऱ्या विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 3 लागतोय बोनकोडे टीमला. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 31 धावा, म्हणजे आता 10 बॉल मध्ये करायचे आहेत विजयासाठी 27 धावा. 10 बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. जोपर्यंत विघ्नेश पाटील आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील बोनकोडे 11 या टीम साठी. आता नवीन बॅटर बॅटिंग साठी मोसिम बलोच चालला बॅटिंगला. 5व्या क्रमांकावरती मैदानामध्ये प्रस्थान करतोय, परंतु स्ट्रायकिंगला विघ्नेश पाटील आहे. 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. विजेंद्रनं सुरुवात केली चांगली 4थ्या ओव्हरची, तिथे विकेट प्राप्त केलाय. सोनू बलोचला बाद केलाय.
यावेळेस पहा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक एकच धाव इथे मिळताना दिसते. सिंगल डबल ना आता काम चालणार नाहीये. एखादा मोठा फटका पाहिजे या मोमेंटमला, कारण सिंगल ना आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ती 32 म्हणजे आता करायचे आहेत 9 बॉल आणि 26 धावा. 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. हा बॉल जास्त आपटलाय, बाउन्सर केलाय, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसते आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 33 म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. जास्त बाहेर टाकलाय, थोडीशी खराब लाईन. अशा जर चुका झाल्या तर नक्कीच सामन्यामध्ये कठीण परिस्थिती निर्माण होईल वेल्हे टीम साठी. एक्स्ट्रा थांबाव्याच लागतील या मॅच मध्ये. खराब गोलंदाजी आता विजेंद्रची या ओव्हर मध्ये जर आतापर्यंत पाहिले तर 3 चेंडू वाईट टाकलेले आहेत. नंतर 9 बॉल मध्ये करायचे आहेत 24 धावा. 9 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. वॉट मॅच. यावेळेस फटका फसला, इथे विकेट येऊ शकते. कॅच इटचा कॉल आणि पकडला झेल. बॉबीनं खूप चांगला झेल पकडलाय कव्हर्स रिजन मध्ये आणि फलंदाज इथे आउट होतोय. विघ्नेश पाटील महत्वाचा खेळाडू आउट. आणखीन एक धक्का भोनकोडे टीमला लागलाय. आता समस्या वाढल्यात, अडचणी वाढल्यात भोनकोडे टीमच्या आता खेमेमध्ये. नवीन फलंदाज आता स्वप्नील डांगे बॅटिंग साठी चाललाय. 8 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 24 धावा. काय कमबॅक केलाय गावदेवी 11 वेल्हे टीम या मॅच मध्ये. खास करून बॉबीचं कौतुक करेल. बॉबीनं अप्रतिम गोलंदाजी टाकली. तिथून जर विकेट रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स गमावल्यानंतर मात्र भोनकोडे टीमची अशी परिस्थिती झालेली आहे असंच मी म्हणेन. स्वप्नील डांगे आता बॅटिंग साठी. 8 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. कमबॅक केलं विजेंद्रने या ओव्हर मध्ये. वाईट लगातार टाकले होते 3, त्यानंतर कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी आता सध्या करतोय तो मैदानामध्ये. ओहो, इथे मागे चालला बॉल, थांबणार नाही असं वाटतं कारण आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि बॉल अगदी क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. मच नीडेड चौकार येतोय भोनकोडे टीम साठी. स्वप्नील डांगेच्या बॅट मधून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या 38 म्हणजे अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 7 बॉल 20. मगाशी इच्छापूर्ती बाशीगाव टीमला 6 बॉल मध्ये 19 धावांची गरज होती, परंतु त्या धावा करता आल्या नाहीयेत. इथे 7 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल अगदी सरळ टाकलाय, पडल्यानंतर खाली राहून गेलाय. सोडून दिला विकेट कीपर साठी. स्वप्नील डांगेनं फेर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय म्हणजे आता कहाणी बदललेली आहे या मॅचची. 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 4 गडी बाद. भोनकोडे टीम 38 या आकड्यावरती म्हणजे आता करायचे आहेत विजयासाठी 6 बॉल आणि 20. चला मैदानामध्ये पाणी प्रोव्हाइड करा कारण उष्मा वाढलेला आहे. चला पाणी नाही मैदानामध्ये, लक्षात घ्या जेणेकरून कुठल्याही खेळाडूला डिहायड्रेट चा त्रास होणार नाहीये याची दक्षता घ्या. व्हीएन ग्रुप
4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड त्यात 38 धावा, 58 धावांचं लक्ष होतं या मॅच मध्ये. आता 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 20 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. व्हीएन ग्रुप आयोजित नाईक चषक 2025 भव्य आणि दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. आज स्पर्धेतला दुसरा दिवस. पहिला सामना ग्लोरियस कुमार 11 तुर्बे या टीमनं जिंकला इच्छापूर्ती वाशिगाव या टीमच्या विरुद्धामध्ये. आणि दुसरा सामना सध्या तुम्ही पाहताय मैदानामध्ये फशीबाई 11 गावदेवी वेळले भिवंडी वर्सेस बोनकोड 11 असा सामना आहे. या मॅच मध्ये बोनकोडे टीमने टॉस इथे जिंकला होता. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि बॅटिंग करत असताना वेल्ले टीमने मात्र धाबा बनवल्या. 57 आणि 58 धाबांचा टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलेला आहे. आणि 58 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 4 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. बोनकोड टीमने धाबा बनवल्या. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धाबा. आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 20 धाबांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं आणि क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य राहिली नाहीये. लास्ट ओव्हर मध्ये आता बॉलिंग साठी निलेश पाटील. डेथ ओव्हर मध्ये आता निलेश पाटील वरती आपल्या संघाची जबाबदारी दिलेली आहे. निलेश पाटीलने जर गोलंदाजी चांगली केली तर आपण मात्र या नवी मुंबई शहरामध्ये येऊन सामना जिंकू शकतो. आणि निलेश पाटीलने जर खराब गोलंदाजी केली तर मात्र परतीचा प्रवास इथून आपल्याला करावा लागेल आपल्या निवासस्थानी. त्यामुळे सामना मजेशीर आहे. 6 चेंडू 20 धाबांची आवश्यकता. डीप मध्ये तुम्ही पाहताय लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. पहिला बॉल सोडून दिला विकेट कीपर साठी आउटसाइड ऑफ स्टंप. त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा पंच गोकुल पाटील यांचा. आणि अवंतर स्वरूपाने आता संघाची धावसंख्या पुढे वाढते. टीमची धावसंख्या 39. आता करायचे आहे 6 बॉल मध्ये 19. ओहो, ऑफ कटर चांगला टाकला होता. एकच धाव मिळेल कारण फिल्डिंग चांगली होती मिड विकेटला. एक धाव इथे येते. आता 5 बॉल मध्ये 18 करायचे आहेत. निलेश पाटीलचे ऍक्शन जर पाहिली तर अगदी वेगळ्या ढंगाने गोलंदाजी करतोय. हाय ऍक्शन आहे. अगदी कानावरून बॉल रिलीज करतोय. असे असतात काही गोलंदाज. ओहो, फटका चांगला, बॅटचा स्विंग चांगला आणि बॉलला उडवलाय काऊ कॉर्नरच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे स्वप्नील डांगेच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग षटकार. ऑफ कटर समोर टाकलाय आणि चांगलं टायमिंग इथे करत असताना बॉलला फेकून दिलाय काऊ कॉर्नरच्या वरून. सहारनसाठी षटकार. म्हणजे आता सामन्याचं गणित बदललेलं आहे. सामन्याचं समीकरण बदललंय. टीमची धावसंख्या सहारनच्या मदतीने आता वाढली जाते 42 या आकड्यावरती. म्हणजे आता बॉल शिल्लक आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये 12 धाबांची आवश्यकता. हा बॉल महत्वाचा आहे, निर्णायक असेल या बॉल वरती. ओहो, लेग कटर. काय गोलंदाजी केली जाते. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता राखतो हा निलेश पाटील. सुरुवातीचे पहिले 2 बॉल ऑफ कटर टाकले होते. हा बॉल लेग कटर. स्वप्नील नागेला भेट केलाय. सरगला विकेट किपरच्या हातामध्ये. 3 बॉल 12. कमबॅक होतोय. थोडीशी मॅच मध्ये आता पकड निर्माण होते वेल्ले टीमची. हा बॉल महत्वाचा आहे बोनकोड टीमला, कारण या बॉलवरती एक मोठा फटका पाहिजे तरच कमबॅक होईल. ओहो, इथे पहा, फिरवला बॉल, रॉंग वन टाकलाय. चांगली गोलंदाजी.
निलेश पाटीलची. मी ते फक्त सिंगल येईल आणि या सिंगलनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 45, म्हणजे आता 2 बॉल आणि धावांची गरज आहे 11. दोन्ही षटकारच मारावे लागतील, कारण एक चौकार मारून फायदा नाहीये. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी टार्गेट चेस. या सर्व धावा तुम्हाला करायच्या आहेत अशी स्पर्धा तुम्हाला सांगते. इथे फटका फसलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतो बॉलच्या खाली. विजेंद्र पाटीलनं पकडला झेल आणि संपलाय. इथे मोसिम बलोचचा खेळ, फलंदाज बाद. आता 1 बॉल 11 करायचे आहेत. जवळ आता आव्हान येथे संपुष्टात आलेलं आहे असं मी म्हणणार नाहीये, परंतु आता कठीण झालंय ह्या आव्हान भोनकोटे टीमसाठी, कारण 1 बॉल मध्ये 11 सुद्धा झालेत. 1 चेंडू 11 धाबांची आवश्यकता. स्वप्नील नाईक लालू बॅटिंग साठी चाललाय मैदानामध्ये. एकेकालचा चांगला ऑलराऊंडर, 50 पेट यॉर्कर स्पेशलिस्ट क्रिकेटचा, ज्याला म्हटलं जातं 6 चे 6 बॉल यॉर्कर टाकू शकतो हा गोलंदाज, याच्यासाठी जाणला जातो. परंतु आता बॅटिंग साठी आलाय. 6 बॉल 11 आणि ते फटका फसलाय. 10 रन हा सामना जिंकलेला आहे. फसुबाई 11 गावदेवी वेल्ले टीमनं हा सामना जिंकला. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि हार्ड लक, बॅड लक मी म्हणेन भोनकोडे टीम, तुमचंही मनपूर्वक आभार. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आम्ही आभारी आहोत. चला टॉस साठी याचा नेक्स्ट मॅच. तत्पूर्वी आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देतोय. या मॅचचा सामनावीर